नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. मंडळी, आजपासून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या सोलो ट्रिपचे काही व्लॉग. आणि माझ्या सोलो ट्रिपची सुरुवात होती लखनौपासून. सो मुंबईमधून मी अर्ली मॉर्निंग लखनौसाठी फ्लाईट घेतली आणि त्यानंतर मी लखनौमध्ये पोहोचले साधारण 11 वाजता. सो कॅबमध्ये बसल्यानंतर मला जाणवले की ते फारच गरम आहे मुंबईपेक्षा, पण सिटी सुंदर आहे. मला खूप छान क्लीन आणि शांत वाटली एअरपोर्टपासून ते माझ्या जिथे मी राहणार होते हॉटेलपर्यंत. आणि त्यातल्या त्यात माझं हॉटेलसुद्धा रेसिडेन्शियल मध्ये असल्यामुळे तिथे फारच शांतता होती आणि पीसफुल वातावरण वाटलं. सो वेळ वाया न घालवता मी लगेच रेडी होऊन निघाले जवळच्याच अमीनाबाद ह्या मार्केटमध्ये. मी ऐकून होते की ह्या मार्केटमध्ये खूपच स्वस्त आणि छान वस्तू मिळतात, म्हणजे कपडे किंवा काहीही दागिने किंवा मेकअप जे काही आहे आपलं लोकल सामान ते फारच छान मिळतं. आणि इथलं फेमस होतं ते म्हणजे चिकनकारी कपडे आणि लखनवी कुर्ती. सो त्यात मला रेकमेंडेशन हे आलं होतं माझ्या रिसेप्शनिस्टकडून, जिथे मी राहिले होते, की त्यांनी सांगितलं होतं शर्माजी की चाय जरूर ट्राय करिएगा. पण अनफॉर्च्युनेटली शर्माजी की चाय मिळाली नाही, कारण त्यांनी खूप लवकर वाइंड अप केलं होतं त्या दिवशी. सो लोकल चहा आणि बनमस्का घेऊन मी निघाले अमीनाबाद या मार्केटच्या दिशेने. तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की खूपच गर्दी आहे आणि मी आली आहे नेमकं रविवारची त्यामध्ये. सो मार्केट खूप छान आणि गजबजलेलं होतं आणि एकच आकर्षण जास्त होतं ते म्हणजे लखनवी कुर्ते. सो मीही माझ्या मित्रपरिवारासाठी आणि माझ्या घरातल्यांसाठी शॉपिंग केली मंडळी, आणि खूप छान आणि रिझनेबल कुर्तीज मला मिळाल्या. मी नक्कीच हे शॉप रेकमेंड करेल आणि क्वालिटी पण खूप छान होती. त्यानंतर माझं सेकंड रेकमेंडेशन होतं ते म्हणजे होतं तुंडे के कबाब. सो मंडळी, ज्या लोकांना माझ्या मैत्रिणींना माहीत होतं की मी लखनौला जाणार आहे, सो त्यांनी मला आवर्जून तुंडे के कबाब ह्या ठिकाणी जाऊन भेट द्या आणि तिकडचे कबाब ट्राय कर, मटन कबाब आणि मटन बिर्याणी. सो मी चालता बोलता पोहोचले तुंडे के कबाबमध्ये आणि तिथे जाता क्षणी मला लक्षात आलं की ही एक ओपन प्लेस आहे मंडळी. ह्यांचे काउंटर हे असे रोड टच आहेत आणि हे ओपनमध्येच असे कबाब किंवा हे असे तंदूरचे आयटम बनवतात. सो इथे गेल्यानंतर 2 काउंटर होते, ते म्हणजे एक बीफचं कबाबचं होतं आणि एक मटन कबाबचे होते. सो मी माझ्यासाठी 1 प्लेट मटन कबाबची ऑर्डर दिली आणि 1 प्लेट मटन बिर्याणीची. बिर्याणी बघून फारच टेम्पटिंग वाटत होती मंडळी आणि मस्त त्याची ऑथेंटिकेट चव असेल असं मला वाटलं होतं. बट चव घेतल्यानंतर मला फार अशी काही नाही आवडली. सो ठीक आहे, मी ॲव्हरेज बोलू शकते, ह्या मार्क देऊ शकते. आणि त्यातल्या त्यात मार्केट फिरता फिरता वेळ लक्षात आली आणि वेळ झाली होती हॉटेलवर परत जाण्याची, कारण थंडी वाढत चालली होती. सो मी माझी शेवटची सायकल राईड घेतली आणि हॉटेलच्या दिशेने निघाली. सो असेच काही व्हिडिओ घेऊन आपण लवकरच माझ्या व्लॉगमध्ये पुढच्या भेटूया. तोपर्यंत बाय.